नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचे जे आतापर्यंत 2012 ते 2018 पर्यंत जे एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले, वारंवार विचारले गेले, त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण बघूया। आता याच्यामध्ये आपण काही टॉपिक आहेत, त्या टॉपिकनुसार आपण जाणार आहोत। आता हे टॉपिक किती महत्त्वाचे आहेत तेही मी तुम्हाला सांगतो आणि या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेले आतापर्यंत तेही मी तुम्हाला इथे सांगतो। आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अनालिसिस करणार आहोत। याच्यामध्ये आता मी या ज्या टॉपिकमध्ये आहे, हे आपला जो टॉपिक आहे तो संविधानाची निर्मिती व प्रक्रिया याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। या टॉपिकवरती आतापर्यंत किती प्रश्न विचारले गेले याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया। विशेष म्हणजे जवळपास तुम्हाला ते इथे 8 ते 9 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि ते 8 ते 9 प्रश्न तुम्हाला बरंच सारं इथे विश्लेषण बघायलाही मिळेल। तर आता आपण सुरुवात करूया। बघा, पेपर हा एमपीएससीचा मुख्य परीक्षेचा पेपर दुसरा आहे, भारतीय राज्यघटना व राज्य व्यवस्था। मग याच्यामध्ये टॉपिक जो निवडला गेला आपण तो आहे संविधानाची निर्मिती प्रक्रिया। आपण आता याच्यामध्ये बघा, जर आपण सुरुवात करूया आताच्या प्रश्नाला, आपल्या जवळपास 8-9 प्रश्न आहेत जे आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत। बघा, तुम्ही आतापर्यंत जर पेनड्राईव्ह कोर्सला अप्लाय केलं नसेल तर तुम्ही इथे करू शकता। पेनड्राईव्ह कोर्स भरपूर चांगले आहेत, तुम्ही इथे मल्टिपल टाइम यूज करू शकता। त्यांना जवळपास 232 व्हिडिओज आहेत जे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत। आता जे येणारे तलाठी आहे, मेगा भरती, बऱ्याच साऱ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या एक्झाम्स निघाल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरले असेल तर तुम्ही नक्कीच याचा करू शकता। किंवा तुम्ही 2020 साठी जर एमपीएससी 2020 साठी जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला तेही फायदा होणार आहे आणि कंबाईनचा पण इथे फायदा होणार आहे। सध्याला 50% ऑफ आहे याच्यावरती, तुम्हाला तो फक्त 3000 रुपयालाच मिळणार आहे हा पेनड्राईव्ह। तर तुम्ही याला जास्त माहितीसाठी तुम्हाला इथे माहिती घ्यायची असेल तर तुम्ही इथे दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता। बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। हा प्रश्न 2016ला विचारला। काय प्रश्न काय सांगतो आणि प्रश्नाचं विश्लेषण पण आपण सविस्तर इथे घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्यायच्या आहेत आपल्याला। याच्यामध्ये अ, ब, क असे 3 पर्याय दिलेले आहेत आणि त्याचे सबपर्याय आहेत खाली, ते पण आपण बघूया। बघा, पहिला जे दिलेलं आहे स्टेटमेंट काय सांगतं, या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडिया यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले। त्याच्यानंतर ब, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले। त्याच्यानंतर क, या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्त केली गेली। बघा, पर्याय क्रमांक आपल्याला खाली 4 दिलेले आहेत। अ, ब बरोबर आहेत, त्याच्यानंतर विधान ब, क बरोबर आहेत, त्याच्यानंतर विधान अ, ब बरोबर आहेत आणि चौथं विधान अ, ब, क बरोबर आहेत। असे 4 पर्याय दिले आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला जर थोडीशी माहिती झाली तर आपण याच्यामधला जर उत्तर काय आहे तर आपल्याला इथे बघायला मिळते अ बरोबर आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला विचारात घ्यायचे आहे, त्याच्यानंतर याचा पर्याय बघितला तर आपल्याला क ही बरोबर आहे, म्हणजे याचं आन्सर हे पर्याय क्रमांक 3 आहे। तर याच्यामध्ये काय सांगितलं होतं तर आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती जर घ्यायची झाली तर भारतीय इतिहासामध्ये ब्रिटिशांनी जवळपास 1909 साली जेव्हा मुस्लिमांचा स्वातंत्र्य मतदारसंघ देऊन प्रथमच जे विभक्त मतदारसंघ देण्याचा प्रयत्न केला होता, मग भारत शासनाचा अधिनियम होता, तुम्हाला माहिती आहे भारतीय राज्यघटना ही 1935च्या कायद्यानुसार जवळपास बराचसा त्यातला गाभा जो आहे आज आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतो आणि भारत सरकारचा कायदा 1935 हा त्याच्यामध्ये तिथे दिसतो तुम्हाला। या अधिनियमाने म्हणजे किती होते तर 321 कलमे आणि 10 अनुसूचित होत्या। त्याच्यानंतर भारतामध्ये जबाबदार शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी या महत्वाचे कायदे होते, हे बघितलं आपण। या कायद्यामधील तरतुदी कुठल्या होत्या, अखिल भारतीय संघ स्थापन करण्याची तरतूद ही सुद्धा होती। या कायद्यामध्ये अधिकारांची जे 3 सूची बनल्या होत्या त्या 3 सूची तुम्हाला माहिती असतील। बघा, केंद्र सूची एक होती, राज्य सूची, समवर्ती सूची अशा सूची होत्या आणि त्यावेळेस या सूचीमध्ये किती घटक होते जर बघायचं झालं तर केंद्र सूची त्यावेळेस 59 घटक होते जे विषय होते आणि आता राज्य सूचीमध्ये ते 54 विषय होते, समवर्ती सूचीमध्ये ते 36 विषय होते आणि तेव्हाचे जे शेषाधिकार होते, आता इथं बघा तुम्ही हे केंद्राकडे इथं म्हटलेलं आहे की शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविण्यात आले। हे चुकीचं आहे, कारण शेषाधिकार हे व्हाईसरॉयकडे सोपविण्यात आलेले होते आणि या कायद्याने प्रांतामधील द्विदल शासन व्यवस्था जी आहे समाप्त करून प्रांतीय स्वायत्तता सुरू करण्यात आली होती। हे इथे याच्याबद्दलची थोडी माहिती आहे। तुम्हाला नक्कीच हा प्रश्न समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो। बघा, दुसरा प्रश्न काय सांगतो, संविधान सभे संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही। आता कोणते विधान बरोबर नाही हे ओळखायचं आहे आपल्याला, तर आपण
आता याच्यामध्ये बघूया की कोणतं विधान बरोबर नाही आहे. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. त्याच्यानंतर दुसरा, ब्रिटिश प्रांताला दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या. नंबर 3, प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्याकडूनच निवडून आलेले होते. नंबर 4, शेवटचं, संस्थानांचे प्रतिनिधित्व हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. तर याच्याबद्दल जर आपण माहिती घ्यायची झाली तर आपल्याला याचा आन्सर काय मिळते, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आता याचा आन्सर काय आहे. ते याचा आन्सर चौथं हे आहे, संस्थानांचे प्रतिनिधित्व हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. याच्यामध्ये जर बघितलं आपण की किती संस्थानं होते आणि किती हे होते, आपण याच्याबद्दल जर माहिती घ्यायची झाली, जे समित्या होत्या त्या समित्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. बघा, राज्यघटना जेव्हा निर्मितीची सुरुवात झाली होती, त्या जबाबदारी पार पाडण्याचे जे कार्य दिले होते ते कोणत्या कोणत्या समित्यावरती दिले होते ते आपल्याला इथे बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा की विशेष म्हणजे कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीची एकूण 22 समित्या होत्या, त्या स्थापन झाल्या होत्या. त्यापैकी 10 समित्या ह्या कार्यपद्धत्मिक व्यवहारात हाताळण्यासाठी ते जवळपास 12 समित्या होत्या आणि ह्या समित्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या समित्या जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या स्थापना केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्यपद्धतीविषयक व्यवहार समित्या होत्या आणि विशिष्ट व्यवहाराबाबत समित्या अशा होत्या. तर अ आणि ब मध्ये आपण जर असं 2 डिव्हाइड केलं तर आपल्याला असं लक्षात येते की जी समित्या आहे त्या पहिल्या ज्या समित्या होत्या कार्यपद्धतीविषयक समित्या, ह्या 10 होत्या आणि त्याच्यानंतर जे दुसऱ्या होत्या विशिष्ट व्यवहाराबाबत समित्या होत्या त्या जवळपास 12 होत्या. आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या समित्या कुठल्या कुठल्या होत्या बघा. विशिष्ट व्यवहार जे होता या समित्यामध्ये मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्याच्यानंतर राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मुख्य प्रशासक पातळीवरती समिती होती. संघ राज्यघटना समिती होती, ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. प्रांतीय राज्यघटना समिती अध्यक्ष सरदार पटेल होते. हे असे इथे बघायला मिळते की आपल्याला हे सारे अध्यक्ष महत्वाचे इथे होते. तर आता आपण हा प्रश्न समजला असेल तर आता मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. खालील विधाने विचारात घ्यायचे आहे. 2015ला हा प्रश्न विचारला. तर याच्यामध्ये कोणते कोणते विधान लक्षात घ्यायचे आपल्याला त्याच्याबद्दल आपण थोडे इथं बघण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम, भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब. सरदार हुकुमसिंग, के.टी. शहा, महावीर त्यागी हे भारतीय संघटना समितीतील बिगर काँग्रेसी पक्षांचे सदस्य होते. क. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. आता इथे आपल्याला बघायचं की वरीलपैकी कोणते विधाने त्याच्यानंतर हे बरोबर आहेत किंवा आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. इथे अ आणि ब पहिलं विधान दिलं, त्याच्यानंतर पर्याय दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं ब आणि क हा पर्याय दिलेला आहे. तिसरा अ आणि क हा पर्याय दिला. चौथा अ ब क हा पर्याय दिलेला आहे. तर आपण इथे बघू शकतो की हे बरोबर आहे. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर झालेली आहे, म्हणजे याच्यातलं अ हे बरोबर आहे. आता आपण इथे बघूया इलिमिनेशन जी मेथड आहे आपण ती अवलंबूया. इथे बघा अ इथेही आहे, म्हणजे हे ब नाहीये, इथे अ नाहीये, इथे पण अ आहे, त्याच्यानंतर इथेही अ आहे, म्हणजे आपल्याला 1, 3 आणि 4 मध्ये उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा आपण दुसरं बघूया. दुसऱ्यामध्ये काय आहे, सरदार हुकुमसिंग, के.टी. शहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेसी पक्षाचे सदस्य होते. तर हे बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ अ आणि ब हे बरोबर आहे. म्हणजे आन्सर आपल्याला भेटलेला आहे अ आणि ब. पर्याय क्रमांक हा जो आहे पहिला आहे. जेव्हा घटना समिती स्थापन झाली त्याच्यामध्ये घटना समितीमध्ये या संविधान सभेमधील जागा लोकसंख्येच्या आधारावर ब्रिटिश प्रांत व हे जे माहिती आहे ब्रिटिश प्रांतानुसार त्याच्यामध्ये मिळून येणार होत्या. मग याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतामध्ये सदस्य अप्रत्यक्षरित्या त्याला आपण प्रांतिक विधिमंडळ म्हणूया, मग त्याच्यामध्ये निवडले जाणार होते. तर जवळपास स्थानिक जे संस्था आहेत याच्यामधून पण सदस्य संस्थानामार्फत जे नियुक्त केले जाणार होते. आता मग याच्यामध्ये जे निवडणुकासाठी सर्वांना जे मतदानाची संमती केली होती तर ही सगळ्यांना संमती तिथे मिळणार होती, हे एक होतं. त्याच्यानंतर कर उत्पन्न जे शिक्षण या विविध जे बाबीवरती मताधिकार अवलंबून होता. मग जुलै 1946 मध्ये बघा घटना परिषदेची निवडणूक पार पडली आणि याच्यामध्ये खूप महत्वाचं जे कॅबिनेट मिशन हा प्रश्न येतात, पण कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीत एकूण 389 सदस्यांची निवड तिथे करण्यात आलेली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता घटना समितीमध्ये जे बिगर काँग्रेसी पक्षाचे सदस्य होते हे कोण होते, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही होते. त्याच्यानंतर
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, NG अय्यंगार होते, MR जयकर होते, सच्चिदानंद सिन्हा होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, BR त्याच्यामध्ये B शिवराव होते, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होते, KT शहा होते, HC मुखर्जी होते, HN कुंजूर होते, त्याच्यानंतर तेगचंद्र बक्षी होते, सरदार हुकुमसिंग होते, PS देशमुख होते, महावीर त्यागी आणि ठाकूरदास भार्गव असे 16 एकूण सदस्य आपल्याला बघायला मिळतात, जे की बिगर काँग्रेसी होते ना. इथे बघितलेलं आहे आपण सरदार हुकुमसिंग, KT शहा, महावीर त्यागी, इथे हे बिगर काँग्रेसी नेते होते. म्हणजे हे तिसरा पर्याय क्रमांक आपल्याला भेटलेलाच आहे, चुकीचा आहे क आणि ब हे याचा आन्सर असणार आहे. याचे जवळपास पहिल्या बैठकीत 9 महिला सदस्य होत्या, हे लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. आणि हे सभागृह सध्या सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि पहिली बैठक जी आहे, पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली जे संविधान सभागृह आहे तिथे पार पडली होती. आणि हे बरोबर आहे की 9 ते 23 डिसेंबर इथे पार पडली होती. मग या समितीचे 5वे अधिवेशन जे आहे 14 ते 30 डिसेंबर म्हणजे 14 ते 30 ऑगस्ट 1947 मध्यरात्री भरवण्यात आले होते. ह्याच्याबद्दलची थोडीशी महत्वाची माहिती ही होती. चला, हा प्रश्न समजला असेल तुम्हाला. समोरचा प्रश्न घेऊया. खालील विधानांचा विचार करायचा आहे. 2015ला हा प्रश्न विचारला गेला. खालील विधानांचा विचार जेव्हा आपण करू, आपण वेगवेगळ्या, आता इथे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत आपल्याला बघा. 2 दिले अ आणि ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर मौलाना अब्दुल कलाम हे या समितीचे सदस्य होते. आता आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत 4. आता आपण याच्यापैकी ओळखूया एक कुठला आहे ते खरं आहे की नाही. तर पर्याय क्रमांक आपल्याला जो भेटतो तो बरोबर आहे, म्हणजे अ हे बरोबर आहे, कारण आपण याच्या आधी समित्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या. आणि आता परत एकदा मी तुम्हाला समित्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला त्या समित्या एकदा सांगतो. एक कार्य पद्धतीविषयक व्यवहार समिती होती, दुसऱ्या विशिष्ट व्यवहाराबाबत एक समिती होती. अशा 2 समित्या होत्या. आणि या समित्यामध्ये 10 विषयानुसार वेगवेगळ्या समित्या पाडल्या होत्या. म्हणजे जवळपास एकात 10 दुसऱ्यात 12 अशा समित्या होत्या. त्याच्यामध्ये कामकाजक्रम समिती डॉक्टर KM मुन्शीकडे होती. जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद याच्याबद्दल जे विचारले गेलेले आहेत तर त्यांच्याकडे कोणती समिती होती, तर ती कार्यपद्धतीविषयक नियमित समिती होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद याच्याकडे. त्यांना आपण स्टिअरिंग सुद्धा समिती असं सुद्धा म्हणतो, हे त्यांच्याकडे होतं. तर अजून एक समिती होती ती वित्त आणि स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसादकडे होती. ही आपल्याला इथे बघायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर अजून एक समिती होती, ती कुठली होती तर राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती, हेही सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होती. हेही तुम्ही इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर या 3 समित्या त्यांच्याकडे महत्वाच्या होत्या. आणि विशेष म्हणजे अजून एक समिती आपण बघूया. सगळ्या समित्या 4 होत्या आणि शेवटची जी समिती, चौथी समिती कोणती होती तर राष्ट्रध्वजावरील तटस्थ समिती जी आहे, तटस्थ समिती, याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष होते. तर ते एक महत्वाचं आहे. तर आपल्याला अ हे पर्याय बरोबर आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, खालील मुद्द्यांचा विचार करायचा आहे आपल्याला. इथे 2 दिलेले आहेत मुद्दे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत खाली. तर संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ब. मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला 4. तर आपल्याला या 4 पर्यायापैकी आपल्याला बघायचं की कोणता आन्सर बरोबर आहे. तर आपण बघूया की विशेष म्हणजे या समित्यामध्ये काय काय आहे. तर आपण जर बघितलं तर हे ज्या समित्या होत्या, या समित्यावरती आपल्याला वारंवार चर्चा केल्या. आपण हेही बघू शकतो की एकाच घटकावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले. म्हणजे असा क्रमवारीज, म्हणजे 2012, 13, 14, 15ला 2-3 प्रश्न विचारले गेले, 16ला, 17ला, 18ला सुद्धा या विषयावरती प्रश्न विचारले गेले. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्याबद्दल परत एकदा मी तुम्हाला सांगतो, हे थोडंसं ध्यानात ठेवा. मी तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. बघा, जुलै 1946 मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका जेव्हा पार पडल्या होत्या, या जशाही निवडणुका पार पडल्या की तिथे कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार घटना समितीमध्ये एकूण 389 सदस्याची निवड झाली. हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. हा कंबाईनला बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. 389चा हा आकडा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यापैकी काही प्रांताचे, याच्यामध्ये 389 जेव्हा सदस्य होते त्याच्यामध्ये प्रांताचे किती होते आणि आपण तेही बघूया. एकूण सदस्य जेव्हा होते त्याच्यामध्ये प्रांताचे 296 हे सदस्य होते. म्हणजे त्याच्यामध्ये 4 जे होते ते उच्च आयुक्ताचे प्रदेश यांच्या कडून येणारे सदस्य होते. आणि तर स्थानिकांना जे होते, जे स्थानिक संस्था होते त्यांच्यामध्ये
93 प्रतिनिधी जे होते ते निवडले जाणार होते. असे एकूण आपल्याला 389 सदस्य जे आपल्याला आहे ते तिथे बघायला मिळतात. याच्यानंतर 296 जागांपैकी 208 वर काँग्रेस जिंकल्या होत्या हे आपल्याला माहिती आहे. याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. 200 जवळपास 8 काँग्रेस जिंकल्या. मग 73 मुस्लिम लीगला मिळाल्या होत्या. 73 ह्या मुस्लिम लीगला मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये बाकीच्या ज्या जागा राहिल्या होत्या जवळपास 15 जागा इतर पक्ष होते त्यांना आलेल्या होत्या आणि याच्यापैकी 7 पक्षांना प्रत्येकी एक अशी जागा मिळाली तर 8 अपक्ष उमेदवार होते. असे एकूण 389 प्रतिनिधी इथे आपल्याला निवडले गेले होते. तर असे याच्यामध्ये फक्त आपलं जे तटस्थ म्हणजे अपक्ष उमेदवार किती होते तर 8 होते आणि पक्षानुसार बघितलं तर याच्यामध्ये 7 असे पक्ष होते त्यांना एकच जागा मिळाली. त्याच्यानंतर 208 हे काँग्रेसला मिळाले, 73 मुस्लिम लीगला मिळाले आणि 15 इतर पक्षांना मिळाले. मग याच्या ज्या संस्थानाच्या 93 ज्या जागासाठी निवडणुका झाल्या, बाकीच्या म्हणजे 93 जागासाठी निवडणुका झाल्याच नाहीत. हे प्रतिनिधी संस्थानिकामार्फतच नियुक्त केले जाणार होते म्हणून ते निवडणुका झाल्याच नाही. घटना समितीची पहिली बैठक जी आहे 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथील झालेली आहे. त्याला मी तुम्हाला आधीच्या प्रश्नात सांगितलं संविधान सभागृहामध्ये ही पार पडली. आताचं जे आहे सध्याला सेंट्रल हॉल या नावाने चर्चित आहे, हे लक्षात ठेवा. पहिल्या बैठकीला 9 महिला सदस्य होत्या, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. 9 महिला सदस्य होत्या. त्याच्यानंतर 211 सदस्य उपस्थित होते. त्याच पहिल्या बैठकीला एकूण 9 महिला आणि अशी सर्व म्हणजे एकूण सदस्य जे होते ते 211 सदस्य होते. मग समितीचे 5वे अधिवेशन जे आहे 14 ते 30 ऑगस्ट 1947 मध्ये झालेलं आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक भरण्यात आलेली आहे. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर मुस्लिम लीगच्या सर्व सभासदांनी त्यावरती बहिष्कार टाकला होता, हे लक्षात ठेवायचं. काँग्रेसमध्ये नसलेल्या परंतु म्हणजे खूप तज्ज्ञ अनुभवी असे असलेले काँग्रेसने मुद्दाम म्हणजे या घटना समितीच्या निवडणुकीचे तिकीट दिले होते, हे आपल्याला इथे बघायला मिळते. तर याच्यामध्ये कोण कोण होते तर आपण त्याचे नावं जर घेतले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हृदयनाथ कुंजूर होते, मग A.G. अय्यंगार होते, M.R. जयकर हे होते, मग K.M. मुन्शी, असे हे जे होते हे सगळे तिथे होते बघा. आणि हे आपल्याला नावं लक्षातही ठेवायचे. तुम्ही या समितीचे जे अध्यक्ष होते तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यावरती प्रश्न हा पूर्व परीक्षेला सुद्धा येतो आणि विचारला गेलेलाही आहे, तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. चला तर आता हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, याच्यावरती बराच वेळ घेतला आपण. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा प्रश्न 6वा आहे. राज्यघटनेच्या मसुद्यावरती वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते, त्याचे कारणे अशी आहेत. 2014ला हा प्रश्न विचारला गेला. आता ते कोणती कारणे आहेत ते आपल्याला इथे शोधून काढायची आहे. इथे 4 वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. आता ते आपल्याला बघायचे. मसुद्यांची भाषा केवळ न्यायालयालाच परिचित आहे. तरतुदीमधील ध्वन्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीलाच समजू शकते. म्हणजे याचा अर्थ असा की जेवढे वकील आहेत याच लोकांना याची जे भाषा आहे त्यांना समजते. जे राज्यघटनेचा मसुदा आहे तो जो मांडला होता ते फक्त अशाच लोकांना कळते जे वकील लोक आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरा पर्याय जो आहे, मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो असे म्हणतात. बघा चौथा आणि शेवटचा, मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदे तज्ज्ञ होते. म्हणजे वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे हे ओळखायचं आहे आपल्याला. सत्य ओळखायचं नाही तर असत्य ओळखायचं. प्रश्नावरती परत एकदा विचार करा की वरीलपैकी कोणते विधान हे असत्य आहे हे बघायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण ते बघूया. बघा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मसुदा समिती म्हटलं की तुम्हाला ते पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे. मसुदा समितीवरती प्रश्न येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जेव्हा घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्वाची जी समिती होती ती मसुदा समिती होती, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. तिची स्थापना कधी झाली? मग ती स्थापना जी 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. 29 ऑगस्ट 1947 रोजी तिची स्थापना झाली आणि या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मुख्य काम या समितीकडे देण्यात आलेले होते. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे लक्षात ठेवायचं. या अध्यक्ष सोडून दुसरे अशी या समितीमध्ये 7 सदस्य होते. त्याचे नावही मी तुम्हाला सांगतो, याच्या आधीही सांगितले, परत एकदा मी सांगतो कारण याच्यावरती प्रश्न येतात, हमखास येतात.
याच्यामध्ये बघा 7 सदस्य कोणते होते, मग तर डॉक्टर BR आंबेडकर हे तर कोण होते, अध्यक्ष होते. मग N गोपालास्वामी अय्यंगार हे कोण होते, तर हे त्यांचे सदस्य होते. मग ते कुठले होते बघा, काश्मीर प्रांतातील जे प्रधानमंत्री 1937 ते 43 या दरम्यान मध्ये ते वकिलकी करत होते. मग तिसरं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर वकीलच होते. आता मी तुम्हाला का सांगतोय वकील किंवा त्यांचं डेजिग्नेशन म्हणतो आपण, त्याचं पद कोणतं होतं, कारण इथं तसं विचारलं गेलं म्हणून मी तुम्हाला इथे सांगतो की मसुदा समितीमध्ये जेवढे अध्यक्ष होते हे कसे होते आणि त्यांचं काय, त्यांनी कोण्या कार्यामध्ये काम केलं होतं किंवा त्यांना अनुभव कोणता होता, हा आपल्याला इथे बघायचा आहे. मग अल्लादी कृष्णस्वामी अय्यर झालं, हे पण वकील होते. डॉक्टर KM मुन्शी वकीलच होते. सईद मोहम्मद सादुल्ला बघा हेही वकील होते. म्हणजे काय झाले की आसामचे पहिले मुख्यमंत्री, लक्षात ठेवा, आसामचे पहिले मुख्यमंत्री होते जे की एप्रिल 1937 मध्ये मुस्लिम लीग जे आहे त्यांच्याकडून होते. 6वं जे आहे N माधवराव. म्हणजे आता हे N माधवराव कोणामुळे आले तर बघा, जेव्हा BL मित्तर जेव्हा आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला होता, त्या राजीनाम्यानंतर तेही जे BL मित्तर होते, हे मित्तर हेही वकील होते, यांनी राजीनामा दिल्यानंतर N माधवराव हे त्यांच्या जागी आले, रुजू झाले या समितीमध्ये. आणि जेव्हा शेवटचा जर बघितला आपण 7वं सदस्य कोण होतं तर TT कृष्णमाचारी हे होते. आता हे जे आहे याच्यामध्ये पण एक मृत्यू पावला होता, त्यामध्ये हे सगळं त्यांच्या जागी TT कृष्णमाचारी हे घेतले होते. ॲडव्होकेट DP खेतान हे 1948 ला मृत्यू पावले होते. त्यांच्या बदल्यात त्यांची नियुक्ती केली होती TT कृष्णमाचारी. बघा मसुदा समिती जेव्हा होती, मसुदा समिती तयार म्हणजे करण्याकरिता हे 7 लोक महत्वाचे होते आणि उच्च विद्या विभूषित होते बरं का. त्याच्यामुळं याच्यावरती ही टीका करण्यात आली की जेव्हा मसुदा समितीचा जे आपण त्याला मसुदा मांडल्यानंतर हे सगळे लोक वकील होते, जे कायदे तज्ज्ञ होते आणि त्यांनाच हे मसुदा समजला जातो, पण बाकीच्यांना समजल्या जाणार नाही. म्हणून हे जे आहे मसुदा समितीतील 7 पैकी 3 सदस्य त्या काळातील कायदे तज्ज्ञ होते. तर हे पर्याय क्रमांक आपल्याला जवळपास 4 हे आपलं उत्तर असणार आहे. हे लक्षात ठेवायचे इथे आपल्याला. बघा मसुदा समितीमध्ये 3 सभासद वकील नव्हते तर जास्त होते. आपल्याला चुकीचं आन्सर ओळखायचं होतं, असत्य आहे जे सत्य नाही. तर आपल्या याच्यामध्ये काय होतं तर आपण बघितलं की मी तुम्हाला प्रत्येकाचे नावं सांगितले. जवळपास हे सगळे जण वकील होते, कायदे तज्ज्ञ होते, यांनी भरपूर कार्यकाळ किंवा त्यांचं कार्य वकिलीमध्ये घातलेलं होतं आणि हे सगळे हे कायदे तज्ज्ञ होते. म्हणजे इथं विचारलं गेलं की मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते. तर हे चुकीचं आहे. बाकीचे सगळं पर्याय हे आहेत ते बरोबर आहेत. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं, ते आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये ओळखलं आहे. आणि वकिलांचे नंदनवन हा जो असा उल्लेख कोणी केला तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. हा उल्लेख कोणी केला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. नसेल तर मी पुढच्या वेळेस जेव्हा मी दुसऱ्या टॉपिकवरती प्रश्न 2012 ते 2018 पर्यंत घेऊन येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्यांचा आन्सर सांगतो. पण तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकाल. आता 7वा प्रश्न आहे आपल्याकडे. 7वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. परत आपल्याला इथे चुकीचे ओळखायचं आहे. परत प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या. 2017ला हा प्रश्न विचारला गेला. 1919 साली म्हणजे हा 1919चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे. याच्या अन्वये भारतीय विधिमंडळाऐवजी द्विग्रही सभागृहामध्ये रूपांतरित झाली. बघा दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्यानेच लागू करण्यात आली. आणि शेवटी चौथं जे दिलेलं आहे आपल्याला इथे पर्याय, तो राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चे पुनर्निर्मितीत रूप आहे असे म्हटले जाऊ शकते. तर आपण इथे बघूया की याच्यामध्ये काय सत्य आहे. तर तुम्ही याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची झाली तर तुम्ही इथे बघू शकता की एक चुकीचं आपल्याला इथं विधान सरळ लक्षात येतं. ते विधान कोणतं आहे ते बघू आपण. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट याचे भारतीय विधिमंडळाऐवजी द्विग्रही सभागृहामध्ये हे रूपांतरित झालं. तर हे सरळ हे उत्तर जे आहे हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला 2 हे मिळालं. हे का चुकीचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा प्रांतामध्ये द्विदल राज्य शासन पद्धती जेव्हा
सुरू झाली होती ती 1919ला झाली होती, 1935ला झाली नव्हती. म्हणून ते आपल्याला, मी तुम्हाला 1935चा कायदा याच्या आधी सांगितला होता. आता हे 1935च्या कायद्यामध्ये जे झालेलं आहे की इथं सांगितलं की द्विग्रही सभागृहामध्ये रूपांतरित झाली, तर ते नाही झालं, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणून इथे आपल्याला हे आन्सर चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक आपला 2 आहे. कारण हे जे द्विग्रही सभागृह आलं हे 1919च्या कायद्यामध्ये जे प्रथम मतदान पद्धतीनुसार केले गेलेले आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानुसार प्रांतामधील विषयाचे राखीव व सोखी खाते पण याचे असे खात्यांचे वर्गीकरण पण तिथे करण्यात आलेले आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग सगळ्या खात्यांचा कारभार गव्हर्नरवर लोकनियुक्त सदस्यामार्फत पाहिला जात होता त्यावेळेस. आणि याच्यामध्ये 2 खाती होती महत्वाची. ती कोणती होती? द्विदल शासन पद्धती, ती आपल्याला बघायची. आता ही द्विदल शासन पद्धती कोणती कोणती होती? एक म्हणजे सोपीव खाते, ज्याला गव्हर्नरचे प्रशासन असं म्हणले जातं, जे आपल्या सोप्या भाषेमध्ये. दुसरं राखीव खाते, जे गव्हर्नर प्लस कार्यकारी मंडळ हे तिथे बघायला मिळते. तर अशा पद्धतीचे हे 2 खाते तिथे होते. मग केंद्रीय जे द्विग्रही कायदे मंडळ हे स्थापन करण्यात आले ते कसे होते? त्याला एक म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, जे कनिष्ठ सभागृह, दुसरं काउन्सिलिंग ऑफ स्टेट, वरिष्ठ सभागृह, असा त्याचा उल्लेख आपल्याला इथे करायला लागतो. बघा आता पर्याय क्रमांक आपलं 2 हा आन्सर भेटला आहे, जे चुकीचं स्टेटमेंट आहे. हा 1935च्या जागी हा 1919 या साली द्विग्रही सभागृहाची स्थापना किंवा करण्यात आलेली आहे, हे आपण इथे बघू शकतो. म्हणजे बाकीचे सर्व स्टेटमेंट हे बरोबर आहेत, 1, 2 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक आपला प्रश्न क्रमांक 8 याच्याबद्दल आपण आता बघूया. बघा काय म्हणतो पर्याय क्रमांक आपला प्रश्न क्रमांक 8. खालील विधाने वाचून योग्य त्या पर्यायाची निवड करायची आहे आपल्याला. इथे 4 पर्याय दिले आपल्याला, इथे 4 दिले आणि त्याचे पर्यायी उत्तर आपल्याला परत 4 दिलेले आहेत. आपण ते बघूया. 1919च्या अधिनियमाद्वारे 8 प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. पर्याय क्रमांक फर्स्ट. दुसरा, 1919च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांताची निर्मिती करण्यात आली. त्याच्यानंतर तिसरं, 1919च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचे सविस्तर वर्गीकरण करण्यात आले. आणि शेवटी चौथं, भारतात संघराज्य लागू करण्याच्या दृष्टीने 1919चा अधिनियम निराशाजनक दृष्ट्या अपयशी ठरला. तर आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. तर आपला पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आहे ते बघू. बघा इकडे वाचून योग्य त्या पर्यायाची निवड करायची आहे आपल्याला. आता ते कोणतं योग्य पर्याय आहे ते आपण इथे बघण्याचा प्रयत्न करूया. हे जे आहे पहिलं बरोबर आहे. इथं जे आहे 1919च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांताची निर्मिती करण्यात आली, हे चुकीची आहे. मी तुम्हाला ते कशी चुकीची आहे तेही सांगतो. आणि 1919चं हे तिसरंही बरोबर आहे आणि चौथंही बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्र हो, दुसरा हा पर्याय क्रमांक भेटलेला आहे आपला. तर आन्सर आपलं दुसरंही भेटलेलं आहे. बघा तर ते कसं आहे, तर 1909च्या कायद्यामध्ये म्हणजे जे भारतीयांचे समाधान न झाल्याने भारतमंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू व व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी 1919चा सुधारणा कायदा संमत केला होता. या कायद्याने दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आली होती. मी आधीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं. तर याच्या तरतुदी काय होत्या, तर भारतमंत्र्याचा जो पगार आहे भारतीय तिजोरीतून न देता तो इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावा. इंग्लंडमध्ये जे भारतातील आहेत ते उच्चायुक्त नेमणूक करण्यात यावी. केंद्रामध्ये द्विग्रही कायदे मंडळ स्थापन करण्यात आले. मग लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह ज्याच्यामध्ये 145 सदस्य होते. आणि काउन्सिलिंग ऑफ स्टेट याच्यामध्ये वरिष्ठ सभागृह आपण त्याला म्हणतो, सदस्य संख्या त्याची 60 होती. तर हे आपल्या इथं बघायला मिळते. मग प्रांतात द्विदल पद्धती जी होती ही सुरू करण्यात आली. राखीव आणि सोपी मी तुम्हाला यादीच्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे. तर पर्याय क्रमांक तुम्हाला लक्षात आला असेल की कुठला आहे, तो पर्याय क्रमांक 2 आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. मी जसं तुम्हाला सांगितलं 8-9 प्रश्न आहेत आणि खूप महत्वाचे प्रश्न आपण घेतले, त्याच्यावरती आपण विश्लेषण पण घेतोय. बघा शेवटचा प्रश्न, 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? प्रौढ मताधिकार पहिलं, दुसरा साम्राज्य अंतर्गत शासनाधिकार, तिसरा सापेक्ष स्वायत्तता, चौथं प्रांतीय स्वायत्तता. तर बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक सरळ आपल्याला लक्षात येतो की प्रांतीय स्वायत्तता हे होतं. कारण प्रौढ मताधिकार 1947च्या नंतर आलेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा मी परत तुम्हाला एकदा मी इथे सांगतो की 1935चा जो कायदा होता तो आपल्याला इथे परत एकदा आठवायची गरज आहे. त्याची आपण आठवण करूया. काय आहे 1935च्या कायद्यामध्ये ते तरतुदी कोणत्या कोणत्या होत्या ते आपण इथे एकदा परत बघूया. म्हणजे आपल्याला
प्रौढ मताधिकार, साम्राज्य अंतर्गत शासनाधिकार आणि सापेक्ष स्वायत्तता हे आपल्याला लक्षात येईल. कारण प्रांतिक स्वायत्तता हे पण होतं, हे आपण बघूया. तर ब्रिटिश भारतात जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये 1935चा कायदा लागू केला, त्याच्या तरतुदी जेव्हा होत्या, त्या प्रांतामध्ये संस्थानाचे यांचे संघराज्य निर्माण करण्यात यावे. मात्र संघराज्यामध्ये सामील होण्याची सक्ती शासन म्हणजे संस्थानावरती नव्हती, हे लक्षात ठेवायची बरं का. एक संघराज्य निर्माण करण्यात यावे, मात्र संघराज्यात सामील होण्याची सक्ती संस्थानावरती नव्हती. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू झाली. ते कधी झाली होती हे तुम्हाला माहिती आहे, आधीच्या प्रश्नामध्ये डिटेल मी सांगितलं. प्रांतांना स्वायत्तता देताना द्विदल राज्य म्हणजे राज्य पद्धती रद्द करण्यात येऊन सर्व खाती लोकप्रतिनिधीकडे सोपवण्यात आली. 11 प्रांतापैकी 6 प्रांतात द्विग्रही कायदे मंडळाची तरतूद होती. मग केंद्रातील खात्यातील राखीव व सोपी अशी विभागणी करण्यात आली, त्याला आपण द्विदल राज्य पद्धती केंद्रात लागू केली गेली होती. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. महत्वाचा जे पॉइंट आहे आपण ते परत घेतला. भारतामध्ये संघराज्यांच्या कोर्टाचे फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आली, हेही लक्षात ठेवा परत एकदा. 1935च्या कायद्यानुसार त्याच्या तरतुदी आपण बघतोय. त्याच्यानंतर 10% लोकांना मताधिकार मिळाला. त्याच्यानंतर जर बघितलं आपण पुढे काय काय आहे याच्यामध्ये, तर राज्य कारभाराअंतर्गत जे आहे याच्यामधील विषयाचे जे बघितलं की केंद्रीय, प्रांतीय व संयुक्त अशा 3 सूची होत्या, ज्या मी सूची तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रश्नामध्ये मी त्या वारंवार चर्चा केली होती त्याच्यावरती. मग इंडिया काउन्सिलिंग ऍक्ट जो आहे तो रद्द करण्यात आला होता. ब्रह्मदेश, ज्याला आपण आज म्यानमार म्हणतो, भारतापासून वेगळा करण्यात आला. सिंध प्रांत निर्माण करण्यात आलं. आणि हे याच्याबद्दल आणि जो हा कायदा बदलण्याचा हक्क फक्त ब्रिटिश संसदेलाच देण्यात आला. तर प्रौढ मताधिकार स्वातंत्र्यानंतर भारतीयांना मिळाला, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं. तर ही 1935च्या कायद्याची सगळ्या तरतुदी आपण इथे बघितल्या. मला असं वाटतं की हा तुम्हाला प्रश्न समजला असेल. तर विद्यार्थी मित्र, हे 9 प्रश्न होते ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करायला विसरू नका. परत तुम्ही याच्यामध्ये कमेंट करा की येणाऱ्या याच्यामध्ये आपण अशाच पद्धतीचे विश्लेषण घ्यायला पाहिजे की नाही, की किंवा लेंदी होतं, कमी होतं, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण तुम्हाला त्या आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून सगळे अपडेट तुम्हाला मिळत जातील. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये.